केंद्रीय अर्थसंकल्प 2026 महाराष्ट्र आणि नंदुरबारला काय मिळालं याबाबत माहिती माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी दिली आहे. 4,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे नंदुरबार जिल्ह्याला लाभ. पत्रकार परिषदेत माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. भारत वेगानं जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनतोय. 60% विकास दर, नियंत्रणात वित्तीय तूट आणि मजबूत डेट टू जीडीपी हे या अर्थसंकल्पाचं मोठं यश आहे. विरोधक काही म्हणत, पण महाराष्ट्राला तब्बल 1,00,000 कोटींपेक्षा जास्त निधी या अर्थसंकल्पातून मिळणार आहे. कर हस्तांतरणाच्या नव्या सूत्रामुळे राज्याला सुमारे 98,306 कोटी रुपये मिळणार आहेत. याचा थेट फायदा नंदुरबार सारख्या आदिवासी व मागास जिल्ह्यांना होणार आहे. दावोस इथं जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबार जिल्ह्यासाठी 4,000 रुपयांची गुंतवणूक घोषणा केली असता आदिवासी बेरोजगार तरुणांना मोठा लाभ. नंदुरबारला होणारे थेट लाभ: मुलींसाठी स्टेम वसतिगृह, उच्च शिक्षणाला चालना, तापी नर्मदा पट्ट्यात मत्स्य व्यवसाय व केज प्रकल्पांना निधी, MSME साठी 10,000 कोटींचा ग्रोथ फंड, नवापूर औद्योगिक क्षेत्राला संधी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, रखडलेले रस्ते पूर्ण होणार, कौशल्य विकास व मानव संसाधनासाठी 500+ कोटी, कर्करोगासारख्या गंभीर आजारांच्या औषधावर आयात शुल्क रद्द, रुग्णांना दिलासा, महाराष्ट्रासाठी ठळक तरतुदी, पायाभूत सुविधांसाठी 12,00,000 कोटींची गुंतवणूक, हायस्पीड कॉरिडॉर, मेट्रो, ग्रीन मोबिलिटी, शेती, मत्स्य, पशुपालन, सिंचनाला मोठा पाठिंबा, उद्योग, रोजगार आणि युवा शक्ती केंद्रस्थानी, सबका साथ सबका विकास या तत्वावर आधारित हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासासोबत नंदुरबारचा वेगही वाढवणारा ठरणार आहे. यावेळी पत्रकार परिषदेत माजी खासदार डॉक्टर हिना गावित, संतोष वसईकर, ॲडव्होकेट चारुदत्त कळवणकर, प्रभाकर जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आता मागच्या 1 फेब्रुवारी रोजी भारत सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला आणि यामध्ये नंदुरबार जिल्ह्याला प्रामुख्यानं मुलींचं वसतिगृह, ज्या उच्च शिक्षणासाठी ज्या मुली जिल्ह्याच्या ठिकाणी येतात त्यामध्ये प्रामुख्याने सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल, मॅथमॅटिक्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, या विषयांचं शिक्षण घेण्यासाठी ज्या मुली जिल्ह्याच्या ठिकाणी येतात, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मुलींचं वसतिगृह हे उभारण्याचा संकल्प या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे आणि याचा फायदा नक्कीच नंदुरबार जिल्ह्यालाही होईल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुलींना या ठिकाणी राहण्यासाठी एक सुसज्ज असं वसतिगृह निर्माण केंद्र सरकार करणार आहे. या व्यतिरिक्त प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 378 कोटी रुपयाचा भरघोस असा निधी महाराष्ट्राच्या वाट्याला केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये दिला आहे. नंदुरबार जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा, अतिदुर्गम भाग असल्यामुळे आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 12माही रस्ते हे अत्यंत चांगल्या प्रकारे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये उभारता येऊ शकतात आणि यासाठी जे कोर नेटवर्क प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार करण्यात येतं त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव, अक्कलकुवा, शहादा, नवापूर, नंदुरबार, तळोदा या 6 तालुक्यांमध्ये या ठिकाणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आपल्याला आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये रस्ते निर्माण करता येतील. यासोबतच कंटेंट क्रिएटर लॅब ही 15,000 शाळांमध्ये उभारण्याचा देखील निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे. मला वाटतं नंदुरबार जिल्ह्याला सुद्धा आकांक्षित जिल्हा असल्यामुळे या कंटेंट क्रिएटर लॅब नंदुरबार जिल्ह्यालाही याचा फायदा होईल. खेलो इंडिया मिशन हे देखील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे, तर याचाही फायदा नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडूंना नक्कीच होणार. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू हे स्पोर्ट्समध्ये आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा खेळून आलेले आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या योजनेचा फायदा नंदुरबार जिल्ह्याला होईल. नंदुरबार जिल्ह्याच्या महिलांसाठी सुद्धा, महिला बचत गटांसाठी सुद्धा एक विशेष योजना या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आली आहे. त्यासोबतच MSME सेक्टरमध्ये सुद्धा 10,000 कोटींचा भरघोस असा निधी हा देण्यात येणार आहे. त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तरुण आहे, युवा आहे, महिला आहे आणि वेगवेगळे व्यावसायिक आहे, यांना नक्कीच याचा फायदा होईल असा माझा विश्वास आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही ऑलरेडी 3रा फेज आपला झालेला आहे. कदाचित त्यांना माहीत नसेल तर त्यांनी माहिती घेतली पाहिजे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ज्या राज्यांमध्ये सर्वात पहिले फेजेस पूर्ण झाल्या त्यामध्ये महाराष्ट्र एक होता. किंबहुना मी खासदार असताना 16 असे हॅबिटेशन होते ज्या ठिकाणी रस्ते नजर चुकीने राहून गेले होते. टेक्निकल कारणामुळे ते रस्ते राहून गेले होते. आपला फेज पूर्ण झाल्यानंतर सुद्धा
केंद्र सरकारने नंदुरबार जिल्ह्याचे ते 16 हॅबिटेशन जोडणारे जे रस्ते होते याला मंजुरी देऊन हे रस्ते पूर्ण करून घेतले. एवढंच नव्हे तर नंदुरबारच्या या आदिवासी भागांमध्ये पाड्यांना जोडणारे रस्ते यामध्ये 100+ हॅबिटेशन जिथे 100 लोक वस्ती आहे त्या 100 लोक वस्तीला सुद्धा रस्ते झाले पाहिजे यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एक कोर नेटवर्क हे तयार करण्याचं काम देखील केंद्र सरकारने केलेलं आहे. मला असं वाटतं की गोवाल पाडवी यांना कदाचित याबाबत माहिती नाही, त्यांनी पहिले माहिती घ्यावी आणि मग कुठलंही स्टेटमेंट करा. जन्म मृत्यूचे बोगस दाखले हे मागच्या काही वर्षांपासून नंदुरबारमध्ये तयार होत होते अशा प्रकारचं एक मोठं स्कॅन्डल या ठिकाणी समोर आलेलं आहे. मला असं वाटतं की पोलीस डिपार्टमेंटने याची सखोल चौकशी केली पाहिजे, कारण 5-7 वर्षापासून जर हे घोटाळे चालू होते तर याच्या मागे कोण होतं, कारण कोणाच्या आशीर्वादाशिवाय हे एवढं मोठं स्कॅन्डल नाही होऊ शकत. त्यामुळे मला असं वाटतं की जे मागच्या काळात सत्तेमध्ये नगरपालिकेमध्ये होते यांची देखील चौकशी झाली पाहिजे, जेणेकरून याच्यामध्ये कोणाचं इन्व्हॉल्वमेंट होतं हे सुद्धा समोर आलं पाहिजे आणि दोषींना शिक्षा मिळाली. नुकताच झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी MOU नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक मोठा उद्योग उभारणीसाठी जवळपास 4,000 कोटींचा MOU हा त्या ठिकाणी साईन केलेला आहे आणि यामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठी गुंतवणूक आता या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये येते. याचा नक्कीच फायदा हा नंदुरबार जिल्हावासियांना होईल. खास करून जे बेरोजगार आहेत त्यांना मोठी रोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध होईल. डायरेक्टली इनडायरेक्टली याचा मोठा फायदा नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे. त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे नंदुरबार जिल्हावासियांच्या वतीनं मनापासून आभार मानते. ही योजना महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना ठरलेली आहे. आमच्या ज्या गोरगरीब माता भगिनी आहे यांना या लाडक्या बहीण योजनेचा नक्कीच फायदा होतो. आपल्या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं दुर्दैवी निधन काही दिवसांपूर्वी झालं आणि ही योजना सुरू करण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचा खूप मोठा वाटा त्या ठिकाणी होता. त्यामुळे मला असं वाटतं की पक्ष आणि सरकार यासाठी त्यांच्या स्तरावर योग्य ते निर्णय घेतील.